परिस्थिती होती, चला असू दे. बर, काही न तुळशी वृंदावन केलं तर बाजूला शेळी बांधली. ती शेळी तुळशीला उपदाऱ्याच येऊ दे ना, शेंडा आला की छानी, आला की छानी. काय नाटको काय कायचे बाबा. आणि ते म्हणते आम्ही लय परमार्थिक, चांगल्या पुरात टाकायला पाहिजे या मन तुम्हाला. विठाला 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 एकदम साधी बाई, एकदम साधी. तिचा नैवेद्य जगन्नाथ प्रभू खात होते. जगन्नाथ प्रभू ओडिसामध्ये, त्याला जगन्नाथपुरी म्हणतो. हो, तिची खिचडी. महाराज एक दिवस असा झाला, जगन्नाथपुरीचा राजा तोंडरूप सकाळचा 10चा नैवेद्य तो सोन्याच्या ताटात नेत होता. त्याच्या घरी रंगनाथ गुरुजी विनोदात सांगायचे, त्याची चूल पण सोन्याची होती. म्हणायचे ते विनोद. मोठ्यांचं वाक्य असते महाराज. मोठ्या लोकांची वाक्य ही वाक्य नसतात, ती अमृता समान असतात. मोठ्यांची वाक्य ही वाक्य नसून ती उपदेशाचं सूत्र असतात. गुरुजी म्हणायचे वैभवशाली राजा, त्याच्या समोर जे नगारा वाजायचा, त्या देवाला नैवेद्य घेऊन जात असताना तो नगारा सोन्याच्या टिपऱ्यान वाजत होता. राजा आहे महाराज तो, बोजेकर बाबा राजा आहे तो. सोन्याच्या टिपऱ्यानं नगारा वाजायचा. आणि वैभवामध्ये मोठ्या थाटामाटात भक्तीच्या मस्तीत, वाक्य नीट ऐका, भक्तीच्या मस्तीत देवाला नैवेद्य जायचा. पण जगन्नाथ प्रभूला नैवेद्य मात्र खिचडीचा. त्याला पुरणपोळीचा नैवेद्य नाही काय, त्याचं ते खिचडीच नैवेद्य होता तो खिचडीचा. आजही कुठं काही काही परंपरा आहेत. आमच्याकडे बालानंद स्वामीचं मंदिर अलीकडे सातवण्याला आहे. तिथं एखादा श्रीमंत काजूची भाजी करीन, पनीरची करील, बदामाची करीन, कारकाची करीन, कशा कशाच्या करते ते करू द्या, पण तिथं भाजी पाहिजे गाजराचीच. परंपरा परंपरा परंपरा. इकडे अलीकडे मंगरुळला बोडखे बाबा नावाची संत होऊन गेले. आसरा मातांसारखे संत, अवलिया संत, फार मोठा इतिहास त्यांचा. नदीच्या कडेला, ओढ्याच्या कडेला काही पोरांनी माश्या धरल्या, सरपण जमा केलं, जाळ पेटीला, त्याच्यावर त्या नदीतले मासे भाजले आणि खा म्हणले महाराज. महाराजानं ते मासे असे तोंडात 5-10 टाकले आणि ह्याच पोट्ट्याने गावात येऊन सांगितलं महाराजांनी माशा खाल्ल्या. 5-10 महाराज मासे खाल्ले? हो म्हणले. काय काम म्हणले? गळ्यात तुळशीची माळ. आणि म्हणले मग काय व्हाले? मग आम्ही उद्यापासून खा. नाही रे मरतान बेटे हो, मासे खाता असतात तुम्ही, तुम्ही वारकरी हो ना, मासे कसे खाता येतील? मग आम्ही तुमच्या पाया पडून वारकरी झालो, तुम्ही कसे खाल्ले? अरे मी खाल्ले नाही रे, हे मारू लागले म्हणून जिते केले. बर ते भाजले होते, भाजल्यावर जिते राहतात का? भाजलेले मासे तोंडात टाकले. एक जण म्हणला महाराज त्यान भाजले तर मेलतीन ते, तुम्ही जिते कस काय केले? बकेटभर पाणी आणा म्हणले. बकेटभर पाणी आणलं आणि वमन क्रिया केली. उलटी नाही केली पाटील साहेब, उलटी नाही, पूर्ण जठर तोंडातून बाहेर काढलं. पूर्ण अन्नाची पिशवीच बाहेर काढली आणि खळा 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 त्या बकेटभर पाण्यात धुतली आणि ते भाजलेले काळे ठक्कर पडलेले मासे त्या बकेटात पडले की जित्ते झाले. त्यांना भाकरीचा प्रसाद आहे तिथं, आमटीन कण्या भाकरीचा प्रसाद, ज्वारीच्या कण्या. मी खूप दिवसापूर्वी जात होतो कीर्तनाला. ह्याचा एक प्रसाद असतो, ठरलेला प्रसाद असतो, प्रसाद खूप ठिकाणी. इथे जालन्याच्या पुढे एक डाव्या हाताला मोठी संत आहे, तिथं उमराच्या दोड्याची भाजी, उमराच्या दोड्या आणि साधं वरण. वरण शिजून कढईतलं टाकायचं आणि तिथं पाणी वाहतं, ते पाणी त्याच्यात टाकायचं. साधं वरण आणि उमराच्या दोड्याची भाजी. काय हे प्रसाद आहे, साधूचा प्रसाद आहे, प्रसाद आहे. तसा जगन्नाथ प्रभूचा प्रसाद म्हणजे खिचडी. महाराष्ट्र फार टोकाचा आहे. महाराष्ट्र महाराज या लोकांमुळे आपण साबूत आहेत.
धरा या महाराष्ट्राची, या भारत देशाची पृथ्वी शेषाला सहन होत नव्हती, म्हणून या संतांनी त्यांच्या तपोबळावर पृथ्वी स्थिर ठेवली. शेष कधीच थकलाय, इतकं पाप झालंय, शेष कधीच थकलाय. आता केवळ जर पृथ्वी सावत असेल त्या संत लोकांच्या पुरुषार्थावर आहे, या वारकऱ्यांच्या पुरुषार्थावर आहे, त्यांच्या ताकदीवर आहे. देवाला मोठ्या थाटात नैवेद्य खिचडीचा ठेवला. त्या दिवशी 10 सव्वा 10 वाजता राजा गेले, नैवेद्य ठेवला आणि नैवेद्य उघडा करायच्या आधी तोंडाकडे पाहिलं तर देवाच्या तोंडाला खिचडीचे कण लागले होते, भाताचे कण. तर राजानं पुजाऱ्याला सांगितलं, काल देवाला नैवेद्य तोंडाला लावल्यावर तोंड पुसलं नाहीस का तो? पुजाऱ्यानं सांगितलं, मालक नैवेद्य ठेवल्यावर देवाच्या तोंडाला खिचडीचा घास लावला, मखमली कपड्यानं तोंड पुसून घेतलं, तो घास या खिचडीत टाकला, अर्धा आम्ही पुजाऱ्यानं घेतला, अर्ध्यातला अर्धा तुम्हाला द्याला आणि चौथाही भाग भक्ताच्या खिचडीत टाकून सगळ्यांना वाटला. त्याच्यावर रात्री देवाचे शेजेचे मंत्र झाले, देवाला अंग गळ्यातले निर्माल्य काढले, माळा काढल्या, देवाला शेजेवर पोहुडलं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. आणि सकाळी देवाला पंचामृतानं स्नान घातलंय, अभिषेक झालाय, मंत्रोच्चार झालाय, आणि देवाच्या तोंडाला खिचडीचे कण कस काय? राजान पुजाऱ्याला वेठीच धरलं, दार लावलं आणि मग साक्षात्कार झाला राजाला. संध्याकाळी, राजा तुम्ही नैवेद्य नुसता ठुता, पण या गावातली एक म्हातारी तिची खिचडी देव खातो. राजा म्हणला, आपल्याला तिला बोलवा, आपल्याकडे बोलवा. मग तिला बोलवून घेतलं, त्या म्हातारीला बोलवलं, भालदार चोपदार पालखीच पाठिली सोन्याची. पण ती साध्या विचाराची म्हातारी होती, साध्वी भोसले माता सारखी ती माऊली होती. ती पालखीत कशाला बसून सोन्याच्या? त्या म्हणल्या, मी पायी चलते. आणि ती म्हातारी काठी टेकीत टेकीत राजाच्या दारात आली. आल्याबरोबर राजाची पत्नी वगैरे, प्रधानाची पत्नी सगळ्या बसल्या. राजाने विचारलं, माय, मोठी माणसं आदरयुक्त बोलतात, ए माय. जी माय बाप. तू खिचडी करते? हो. देवाला नैवेद्य? हो. नुसता नैवेद्य देत नाही, त्यानं खाल्ल्याशिवाय मी खात नाही. राजा म्हणला, आगाऊच का आम्ही? आमच्या इथं सरपण टाकायला सोन्याची चूल. आता सरपण सोन्याचं नसतंय, असतं तर ते पण केलं असतं राजाने. सरपण कसं सोन्याचं करता येईल? चूल सोन्याची, भांडे सोन्याचे, चमचे सोन्याचे, ताट सोन्याचा, नगारा वाजायला सोन्याची टिपरे, नगाऱ्याचं कातड सोन्याचं करता येत नाही, तर ते पण केलं असतं. माणसं काय करतील पैशाच्या जोरावर देव जाणे, सगळं वैभवशाली. पण आम्ही काय ठुली म्हणून ठुतो, खाल्ली म्हणून खाऊ घालतो आणि आणतो घरी. म्हातारी म्हणली, तशी नाही. मग राणीनं सांगितलं, प्रधानाच्या पत्नीनं सांगितलं, बऱ्यापैकी असे चरचर बोलणारे लोक असतात ना मोठ्या लोकाय पुढं, पण मोठ्याल्या लोकांसोबत राहणाऱ्यानं जरा हिशोबात बोललं पाहिजे. आमच्या इथले एक मोठ्याच्या संग राहून गरीबाला गाचंड्या देत होतं, पण ते मोठं पळड्याव याला लोक नदीला हाणलं, मग त्याला नदीला हाणलं लोकांनी. त्याच्यामुळं मोठ्याच्या संग राहून आपण नाही तरतर केलं पाहिजे. मोठे मोठे असतात ते पळड्याव, आपल्याला कोणी हानीत मग, त्याच्यामुळे नाही. हा हा, या बा बैल म्हातारा झाला की येसन काढून घेत असते, यशनी काढून घ्यायची वेळ येऊ दिली नाही पाहिजे माणसानं. विठाला विठाला हुशारबाई सगळ्यांनी विचारलं, मग शिजव खिचडी. ती म्हणली, तुमच्या इथं सोन्याची चूल आहे, सोन्याचं पातेल आहे, सोन्याचा चमचा आहे, हिच्यात टाकायला काय कोथिंबीर काय टाकायची, सोन्याची इळी आहे, सगळे तुमचे तांदूळ भारीचे येतं, पण तुमच्या इथं शिजलेली खिचडी जगन्नाथ खात नाही. राजाचं तर सगळं जीवन ढिलच, बसल्या बसल्याच काष्टा खोसू लागला. आपलं तर मातीतच गेलो म्हणे बापा. चला म्हणे, प्रधानजी, राजा, मंत्री, महामंत्री, सुमंत्री, राजाची महाराणी, प्रधानाची पत्नी, त्या म्हातारीचं घर गावाच्या कडेला. पण त्याच्यातला एक मंत्रिमंडळातला एक जरा लवचिक होता. तिथे गेल्यावर म्हणला, राजेसाहेब म्हातारीच्या घरी जाताना मुकुट हातात घ्या, नाही वरच्या लाकडात अडकन, अपमान होईल तुमचा. बसून जावं लागत आहे, आणि बसून बी मुंडकं वाकून जावं लागत. नाही वाकिलं तर वरी मुकुट अडकण, आणि वाकिलं तर खाली पडन. राजा हुशार होता, गेले मधात,
दाबून चोपून सगळे बसले. मथारीन चूल पेटिली. देव किती भारी. त्या दिवशी सरपण वल सारे डोळे पुशीत होते, पण पाहायचंय ना देव खिचडी खातो. खिचडी शिजली. शिजल्याच्या नंतर दारात तुळशीचं वृंदावन, आणि तुळशी वृंदावनापाशी खापराच्या गाडग्यात. आता गाडगं म्हणल्यावर खापराचं, पण आता लय लोक खापर वापरायले. तर गुळाचा चहा कोण पेत होते? तुम्हाला गिरगावच्या बाळ्या शपथ आहे, इमानदारीने सांगा. 20-30 वर्षापूर्वी गुळाचा चहा कोण पेत? गरीब माणसं. आणि गुळाचा चहा एखाद्यान बऱ्यान पेल्या लोक म्हणले हे भिकार चोटे, गुळाचा चहा प्याले. हे सांगायलो 30-35 वर्षाचं. तुम्हाला पुन्हा एकदा मै शपथ आहे, आता गुळाचा चहा कोण प्याले? जयच्या इथं लय पाचोळा झाला का? ते प्याले ते गुळाचा चहा. ह इथे गावरान गुळाचा चहा भेटन. त्या हॉटेलवाल्याला विचारा ऊस कुठं लावतेत? ते म्हणलं आपल्याला काय पतात नाही. ऊस दाखवा बरं. त्याने येळू दाखिला. मी म्हणलं ह्या येळून हाना ह्या सोंबळ्याला. येळूचा कुठं गुळ होत असतो रे सोंबळ्या? येळूतला आणि ऊसातला ज्याला फरक कळत नाही हे बिनाखली म्हणतोय हे गावरान गुळाचा चहा आहे. तो येळू मोडूस तर हाणायला पाहिजे भाडव्याला. लोकांच्या डोळ्यात माती टाकतो सोंबळ्या. सारी नाटकच. चला काय करायचं आपल्याला. हे पैशावाल्याचा माज उतरण्यासाठी देव असे जन्माला घालतोय. हो. तुळशी वृंदावनापाशी खापराचं परळ होतं, त्याच्यात खिचडी टाकून दिली. सगळीच पूर्ण पुसून पासून भोजेकर महाराजजी टाकली ती. त्याच्यावर तुळशीचं पान ठेवलं. पाणी त्याच्यातला थोडासा घास त्याच्यातच उचलून ठेवला आणि पाणी फिरवलं. पाणी फिरवायला मातीचंच बुटकं. पाणी फिरवलं आणि डोळे झाकले आणि विनंती केली. रोज डोळे झाकून नुसती विनंती खिचडी खाय म्हणून करीत होती. तिला चुटचुट आवाज आला किंवा खिचडी हालेल्याचा आवाज आला की तिच्या लक्षात येत होतं देव आला. पण तिला वाटत होतं आज देव येतो का नाही काय माहीत. तिला माहीत होतं ना फुगिरायला देव भेटत नाही. आज सारे फुगीरच होते तिच्या भोवताल बसलेली. फुगिरायला कसं भेटन? हा देव भेटण्यासाठी हे वाकलं पाहिजे अंतःकरण. हो माना तर कोणाच्या वाकत आहे? येडिंग थोडीच झालेली. मानाला थोडीच येडिंग केली न वाकायला. वाकत असती ही चोंभाळेपणा असतो मान वाकीनं. पण हे वाकलं पाहिजे. आणि हे ज्याचं वागतंय का अंतःकरण देव त्याला मानित असतो, कोणाला नाही मानित देव. नम्र झाला भूता तेने कोंडिले आनंदा. अहंकार गेला आणि तुका म्हणे देव झाला. नम्र देशिव मानित नाही. माथारीन पदराची वटी केली. 2-4 जाग्यावर छिद्र त्या लुगड्याला. भोसले माता सारखं लुगडं साध आणि त्या लुगड्याची जिजा वटी केली अशी पुढे आणि देवाला पसरली. देवा भीक मागते रे, आज माई परीक्षा आहे रे जगन्नाथा. हे माय बापा विश्वनाथा, माई परीक्षा आहे रे माय बापा. रोज खिचडी खातोस रे, आज खाय नाही यायच्या देखता. खोरा झानला, हाताचा खोरा, हात दिसत नाही आणि खिचडीच्या पात्रात असा खोराच. तुपाच्या मोठ्या बरणीत असा कसा खोरा घालतेत असा खोंगा, तसा खोंगा भर खिचडी घेतली आणि म्हातारीनं दर्शन घेतलं. राजेसाहेब देवान खिचडी खाल्ली. म्हातारीनं जिथं देवाचा हात लागला होता का तितका भाग राजाला देऊन टाकला. राजा धर्मनिरपेक्ष राजा आहेस, तुला देवाचा स्पर्श झालेला प्रसाद देते. ठराविक लोकांना भेटतो. देवाचा स्पर्श झालेला प्रसाद रानोबा नावाच्या वारकऱ्याला भेटला. हे रानोबा नावाचे वारकरी म्हणजे चोखोबरायचे वडील होते. देवान चोखलेला आंबा रानोबाला भेटला. देवाचे दातन ओठ लागलेला तो आंबा पत्नीला दिला. झाल्याला मुलगा नाव ठेवलं चोखोबा. हे ठराविक लोक असतील पात्र सुद्धा. राजाने विचार केला काय म्हातारी, त्याच जागेवर महाल बांधला आणि आज तिथेच स्वयंपाक घरे जगन्नाथाचं आणि तिथून खिचडी करून जगन्नाथाला आजही नेण्याची पद्धत आहे. दृष्टांत संपला. महाराज सोन्याच्या चुलीवर शिजवलेला स्वयंपाक खात नाही, पण एका झोपडीत लहानशा 4.5 फूट उंचीच्या झोपडीत राहणाऱ्या म्हातारीच्या हातची खिचडी खातो. जगन्नाथ तिची खिचडी खातो. ती साध्वी किती अधिकारी असेल तशा माझ्या भोसले माता किती अधिकारी असताल. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात काय त्यांचा महिमा वर्णवारवार, काय त्यांचा महिमा वर्णवारवार, काय त्यांचा महिमा
वरण वारंवार काय त्यांचा महिमा वरण वारंवार काय त्यांचा महिमा वरण वारंवार काय त्यांचा महिमा वरण वारंवार हरी भक्त थोरा हरी भक्त थोरा हो मंडळी त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मरी गा त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मरी अर्थ हरी भक्त थोरा हरी भक्त थोरा हो मंडळी त्यांची भेटीचे अर्थ ब्रह्मरी नाशिकच्या मनमाडच्या मालेगावच्या पुढे कोपऱ्यावर खानदेशच्या कोपऱ्यावर ढवळेवीर नावाचं गाव आहे. ढवळेवीर जीवनभर एका साध्वी रुक्मिणीबाई नावाच्या स्त्रीनं ज्ञानेश्वरी वाचिली. त्या जात राहिल्या. त्यांचा अंत्यविधी केला अण्णा. तर अंत्यविधी केल्यावर दुसऱ्या दिवशी राख सावडायला गेले तर दोऱ्यासगट माळ सापडली. दोऱ्यासगट आज त्या माऊलीच्या माळीची समाधी आहे. अनन्य साधारण महत्व या महाराष्ट्राच्या मातीमध्ये पवित्र स्त्रीला. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज याच भारत देशातल्या पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आले. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप याच भारत देशातल्या पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आले. ज्ञानोबाराय, तुकोबाराय, नामदेवराय, चोखोबाराय, नाथबाबा, सावता महाराज, शेना महाराज, गोरोबा काका, निवृत्ती दादा, सोपानदेव हे सगळे याच भारत देशातल्या पवित्र स्त्रीच्या पोटी जन्माला आले. इतकी पवित्र स्त्री, त्यात माझ्या भोसले माता माऊली, त्यांचा हा 46वा पुण्यतिथी सोहळा. त्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो आणि माझ्या वाणीला कीर्तनातला मध्यविराम देतो. विठोबा रखुमाई
अर्धा मिनिट भीक मागतो, मग काल्याचा अभंग घेतो. नम शिवाय, ओम नम शिवाय, हर हर भोले नमः शिवाय, नमः शिवाय. टाळी 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 हातावरी करा हात. नमः शिवाय. नमः शिवाय, ओ नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय. नमः शिवाय. हर हर भोले. नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय, हर हर भोले. नमः शिवाय. हरि हरि बोले नमः शिवाय, हर हर बोले नमः शिवाय. हर हर भोले नमः शिवाय, हर हर भोले नमः मोठ्या श्रद्धेने चालत असलेला हा समाधी उत्सव, पुण्यप्रसंग सोहळा साध्वी आसरामाता भोसले त्यांच्या चरणी माझ्या वाणीला विराम देतो. पवित्र श्रावण मास, या श्रावण मासामध्ये एका साध्वी माऊलीचा समाधी सोहळा, त्या सोहळ्यात आजचा काल्याचा प्रसाद मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने भरतअण्णा घोडके यांनी केला. मला जिजा म्हणाले त्यांची फार इच्छा होती प्रसाद मला मिळावा आणि त्या प्रसादाला बाळू महाराजांचं कीर्तन असावं, असा त्यांची भावना. योगायोग मलाही येण्याचा आला. भरतअण्णा घोडके त्यांना कोटी कोटी धन्यवाद. अशा पवित्र श्रावण मासामध्ये एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. माझ्या भगवान शिवजीचं या मासाला आधिपत्य आहे आणि या मासामध्ये एका पवित्र साध्वीच्या समाधी सोहळ्याच्या दिवशी तुम्ही प्रसाद केला. एवढ्या मोठ्या भक्तगणांना, वारकऱ्यांना तो प्रसाद मुखात जातो आणि त्या प्रसादासाठी नामचिंतन पुण्यपावन प्रसंग म्हणून या प्रसंगावर तुम्ही गोड अशा प्रकारचा तुमचा अर्थ अर्जन करून ती संपत्ती, सात्विक संपत्ती आध्यात्मिक क्षेत्रात खर्च केली. त्याबद्दल भरतअण्णा घोडके तुम्हाला पुनश्च कोटी कोटी धन्यवाद देतो. आणि काल्याचा अभंग घेऊ. कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश, आला वाटू एकामेका वैष्णवनिका संभ्रमा. वाकुल्या ब्रह्मदिका उत्तम लोका दाखवू. आला वाटू एकामेका वैष्णवनिका संभ्रमा. हे तुका म्हणे हो मंडळी आम्ही बळे वीर गाडे. आला वाटू एकामेका वैष्णवनिका संभ्रमा. शंकरा जुळे होतो दिगाचे केवळी. वारे दोन्ही कडे मुख बसवून कडे. वाहतीच्या धारा धारे दोहीच्या गोबरा. वारे दोन्ही कडे मुख बसवून. तुका म्हण्या ते तुका निकवणे तुका. वारे दोन्ही कडे तुका म्हण्या ते तुका निकवणे तुका. वारे दोन्ही कडे मुख पसरून निघणे. तुका म्हण्या ते तुका निकवणे तुका. वारे दोन्ही कडे मुख पसरून.
ज्ञानदेव ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय बोली रे पुरे वेडे माऊली उत्तरी क्षमा करा महाराज नाही उच्चारिला हरी तुका म्हणे ज्ञानेश्वरा राधा पाया क्षमा करा मना येते नाही करोनी आरती चंद्रमाने पहा पहा ओ सकळ पुण्यवंत तुम्ही गावा हे तारे उभा साने प्रेम सप्रेम आरती गोविंदा आरती काळा प्रौढा आणि मुक्ता वाळती ब्रह्मानंद नित्य करते अवलोकन नामा म्हणे ते सेवा ते देवणी राही योग्य 28 विषय भावा भले कांडाले ब्रह्मारिया चली बाई ज्ञान राजा आरती तुकारामा स्वामी सद्गुरु स्वामी